आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता, कारण खूप दिवसांनी मी माझ्या माहेरी आले होते आणि इथं ना आज आम्हाला जायचं होतं आमच्या शेतात असलेल्या मंदिरात. तर इथं भाऊ माझा म्हणजे चुलत्यांचा मुलगा गाडी घेऊन आलाय आणि मग आम्ही सगळे चाललो होतो. माहेर फक्त एक घर नसतं, तिथे आपल्या बालपणीच्या आठवणी, माणसं, प्रेम आणि एक वेगळी शांतता दडलेली असते. सकाळपासून घरात खूप दंगा होता, वातावरण छान होतं. सगळ्या बहिणी आत्या आलोय, तर आम्हाला जायचं होतं बनात, म्हणजे आमच्या शेतात एक मंदिर आहे ग्रामदैवत. तर तिकडंच चाललोय बघा आम्ही. सगळ्या लहान मुलांना आम्हाला मंदिरात न्यायचं होतं, म्हणून मग आम्ही चाललोय. तर सकाळपासून एवढं छान वातावरण होतं जायचंय म्हणून. ही माझी काकी आहे, मम्मी माझी दुसऱ्या शेतात गेले, काही तर काम आहे म्हणून. तर बघा आम्ही सगळ्या मुली, आमच्या आत्या आणि माझी काकी म्हणजे आंटी बोलतो आम्ही तिला, ते सगळे चाललोय. तर हा ना ओढा आहे आणि या ओढ्यातनं जायचंय बघा. तर इथं पाणी नसते, पावसाळ्यात वगैरे पाणी असतं किंवा कोणी सोडलं जर विहिरीचं पाणी तर पाणी असतंय. इथून ना आम्ही पहिलं खूप म्हणजे लहान असताना वगैरे चालत जायचं, मम्मी बरोबर आंटी बरोबर रानात जायला चालत जायचं. तर इथं ट्रॅक्टर आला होता म्हणून गाडी दुसरीकडे वळवली, ते आपल्याला ह्या ओढ्यातनं जायचंय बघा. तर किती छान वातावरण आहे बघा, निसर्ग किती छान वाटतोय आणि जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. आणि आमच्या गावाजवळच आमचं सुंदर शेत आहे आणि तिथंच बघा ग्रामदेवताचं मंदिर पण आहे. तर तिकडंच चाललोय. तर हा ना ओढा म्हणजे खूप जुनी आठवणी आहेत आमच्या इथं. म्हणजे पावसाळ्यात वगैरे आम्ही जायचो ना, तर पाण्यात खेळत खेळत जायचं. असं वाटायचं पोहावं इथं, पण पोहता तर यायचं नाही तेव्हा. पण छान वाटायचं असं, सगळ्या गल्लीतली मुलं, परत आमचे भावंड वगैरे, आम्ही सगळे आमच्या आई बरोबर वगैरे जायचो. आणि हा ओढा खरंच म्हणजे आमच्या लहानपणीचं पर्यटन स्थळ म्हणू शकतो तसं. शेतात जायला खूप लांब चालत जायचं. आणि मग आता बघा गाड्या वगैरे झाल्यात सगळ्यांच्या, तर त्यामुळं एवढं काही वाटत नाही. पण तिकडं जाणं खूप भारी वाटतं. आपण दुसरीकडे आउटिंगसाठी वगैरे जातो, त्याच्यापेक्षा हे मोठं सुख देऊन जातं. म्हणजे वर्षातनं एकदा तरी अशी ट्रिप आमची इकडं असतेच. खूप खूप भारी वाटतं. तर इथं ना बघा म्हणजे गाडीतून आम्हाला जायला किमान 10 मिनिटं तर लागतात. एवढ्या लांब ते शेती आहे आमची. आणि इथं बघा हे सगळे आमच्या गल्लीतल्याच म्हणजे लोकांच्या वस्ती आहेत. शेडांना वस्ती बोलतात आमच्या इकडं. तर ते वस्ती वगैरे आहे तिथं. तर इथं बघा पहिलं ना माझ्या पप्पांकडे हे वाट्यानं रान होतं बघा. इथून जे चालू होत होतं ते खूप लांबपर्यंत, म्हणजे 3-4 एकर जमीन माझ्या पप्पांकडे होती. त्यामुळे खूप मोठा एरिया आमचा स्वतःचा वाटायचा. तर त्यानंतर बघा आम्ही इथं ना आमच्या शेडाच्या तिथं पोचतोय. तर माझ्या आंटीला उतरायचं होतं इथं, कारण तिला ना इथं ते फॅक्टरी आमची तिथं जरा काम होतं. मग आम्ही तिला इथं उतरवली. हे बघा शेड आहे आमचं. आणि हे भुबो आहे ना, ते पण आमचंच आहे, रॉकी नाव आहे त्याचं. तर बघा हे असं शेड आहे. पहिलं त्याची रचना वेगळी होती, आता जरा चिप्ससाठी वेगळी बनवली. हा इथं दिसतोय ना, तो माझा चुलत भाऊ आहे सुशांत, आणि त्यालाच हसत होता आम्हाला बघून. तर बघा त्याचं काही ते काम चालू होतं. तर इथून मग आल्यानंतर हे मंदिराचा एरिया चालू झाला. तर हे ग्रामदैवत आहे. यात्रेला वगैरे आम्हाला एवढ्या लांब यायला लागतं, सगळे गावचे लोक येतात यात्रेसाठी इथं दर्शनाला. पण वर्षातून एकदा दोनदा तर आमचं येणं होतंच, कारण हे ना आमच्या शेताच्या जवळच आहे, म्हणजे शेतातच आहे म्हटलं तरी चालेल. आणि खरंच एवढं भारी वाटतं ना इकडं आल्यानंतर, एकदम मनाला शांतता. ह्या मंदिरात एवढी शांतता वाटते ना, की म्हणजे प्रत्येक मंदिरात शांतता असतेच, पण हे ना लहानपणी आम्ही इथं खूप खेळलोय. तर इथं बघा आम्ही गाडीतून उतरलो. ह्या माझ्या भाच्या आहेत बघा दोन, कशा हाताला पकडून चाललेत बहिणी बहिणी. त्यांची मम्मी आली नव्हती, तिला घरात काही तर काम होतं म्हणून. आणि इथं बघा आम्ही सगळे आलोय. सगळ्यांच्या मुलांना देवदर्शनासाठी आणायचं होतं. हा आमचं छोटं गोलो आहे, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे. ही माझ्या चुलत्यांची मुलगी आहे. तुम्हाला म्हटलं होतं आमच्या इकडं जॉईंट फॅमिली. तर हे बघा आम्ही असं फोटो वगैरे काढलं. हा एरिया तुम्ही एन्जॉय करू शकता बघा कसा आहे. आणि एखाद्या ठिकाणी पर्यटनासाठी जातो आपण पिकनिकला, त्याच्यापेक्षा भारी हे भारी वाटतं. म्हणजे प्रत्येकाच्या अशा काहीतरी आठवणी असतात बघा आपल्या गावच्या, आपल्या मातीशी आपली नाळ जुळलेली असते ना, त्यामुळे एवढं भारी वाटतं. ते आपलं लहानपणीपासूनच्या आठवणी असतात ना. इथं आम्ही पारंब्याला खेळायचो बघा. आता इथं लहान मुलांना पडू नये म्हणून जाळी वगैरे मारली. तुम्हाला येताना माझा व्हिडिओ दिसला होता व्हिडिओमध्ये. तर हा तो डोंगर आहे. एवढा गारवा ना, एसीच्या ह्याच्यात पण एवढा गार नाही रूममध्ये. एवढा छान म्हणजे गारवा येत असतो. त्यानंतर बघा देवदर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी, दर्शन वगैरे केलं. सगळ्यांनी मनापासून नमस्कार केला. तिथेच थोडा वेळ शांत बसून राहिलो.
इथं बघा आत्यानं पण नमस्कार वगैरे केला, माझी बहीण वगैरे, आम्ही सगळ्यांनीच मनापासून देवाचे आभार मानलं की किती दिवसांनी आम्ही सगळे असे एकत्र आलोय. तर असं माहेरला सगळ्यांनी एकत्र मिळून आलं ना तर खूप खूप भारी वाटतं. हे बघा दर्शन घेतलं. हे सिद्धनाथाचं मंदिर आहे. सिद्धनाथ आहे माझ्या माहेरी कुलदैवत आणि त्याचंच मंदिर आहे. इकडं बघा मुलींचं कसं खेळणं चालू आहे. तर इथं आम्ही पहिलं पारंब्यानं खेळायचं तर स्वतःला भीती वाटायची नाही, आई वडील वरडायचे की पडायला लागल. पण आता बघा मुलं खेळत आहेत तर किती भीती वाटते, त्यांच्यासाठी जीव असं हे होतं की बाबा लागू नये काय. आणि इथं आमचा गोलू बघा कसा इथं खेळतोय. तर पहिल्यांदा आम्ही आणलं होतं त्याला, पण तेव्हा तो 2-3 महिन्याचा होता आणि तेव्हा आम्ही घेऊन आलो होतो. तर इथं बघा फरसाण वगैरे खायला आणलाय, म्हणलं छान वाटेल असं. मोठ्या पिकनिकला पण ही मजा येणार नाही अशी मजा आम्ही केली ह्या दिवसात. तर धावपळीच्या जीवनात म्हणजे शहरातल्या धावपळीच्या जीवनात जी शांतता मिळत नाही ना ती गावातल्या अशा ठिकाणी सहज मिळून जाते. आणि इथं बघा कसं चिप्स वगैरे खायला बसलोय. तर ही चिप्स आहेत ना आमच्या घरच्या फॅक्टरीतले. तर हा चुरावाला चुरा आहे चिप्सचा, छोटा छोटा राहिलेला. हे बघा इथून शेतातून आमच्या रेल्वे जाते. आमच्या ही जी रेल्वे चालू आहे ना त्याच्या पलीकडे पण आमची शेती आहे आणि अलीकडे पण आमची शेती आहे. ही दिसते ती बाजूवाल्यांची शेती आहे, पण आमची पण इकडे शेती आहे. कधी तर तुम्हाला व्हिडिओ तो पण मी टाकेल. आता जमलं नाही तिकडे जायला. तर इथं बघा पोरी बघत बसल्या. तर हा सरडा का काय बोलतात बघा, कलर बदलतो तो आहे, ते बघत बसल्या होत्या. त्यानंतर इथं गोलूचं बघा आमच्या कसं खेळायचं चालू आहे. त्याला भारी वाटत होतं असं बाहेर आणलंय म्हणून. आणि ह्या आमच्या चिल्लीपिल्लींचं काय चाललंय बघा, कुठं फिरून कुठं नको असं झालं. देवाला परत नमस्कार केला, छान फोटो काढले आणि आम्ही चाललो आमच्या शेतातल्या फॅक्टरीकडे. तर जाताना ना आम्हाला हा पाण्याचा कॉक दिसला. याचा खळखळ आवाज तुम्ही ऐकू शकता किंवा त्याचा आनंद घेऊ शकता. तर तिथं आम्हाला कसं वाटत असेल बघा. तर ही माझी भाची सशा, तिला उत्सुकता लागली ती काय वाजते आणि कसं चालू आहे. तर पहिल्यांदाच त्यांनी सगळ्यांनी हे बघितलं होतं. मग त्यांना म्हटलं चला आपण पाण्यात उतरवूया. मग मी पण गेले आणि ह्यांना पण घेतलं. खूप भारी एन्जॉय केला त्यांनी. तर त्यांना असं ना हे पहिल्यांदाच बघायला भेटलं. तर जेव्हा आपण टी व्ही मोबाईल वगैरे देतो अशा गोष्टींपेक्षा ह्या गोष्टीतला आनंद चांगला असतो, वेगळा असतो. आणि त्यांनी खरंच ह्याचा आनंद घेतला. एवढं भारी वाटत होतं त्यांच्याबरोबर असं पाण्यात खेळताना. फ्रीजमधल्या पाण्याला सुद्धा एवढा गारवा नसेल, एवढं गार पाणी होतं. मस्त त्यांना खेळून दिलं. थोड्याशा भिजल्या पण त्या, पण ठीक आहे म्हटलं होऊन जाईल सगळं. पण ते हा आनंद परत परत नाही मिळणार. तर इकडं बघा आम्ही आमच्या शेतात आलोय, म्हणजे वस्तीवरती म्हणतो. इथं आमची फॅक्टरी, हे जुने तुम्हाला रांजण वगैरे दिसतील. आणि ह्या कुंड्या दिसत आहेत ना, इथं आमची पहिली जनावर असायची. तर त्यांनाच त्या कुंड्या होत्या खायसाठी. तर त्याला आम्ही कलर वगैरे देऊन इथं असं केले. आणि इथं ना कमळ लावले. तर त्याच्यात मासे वगैरे पण आहेत. आत्ता लगेच मासे नाही दिसणार, उन्हाच्या वर नाहीत येणार ते. आणि ही बघा आमची शेती आहे, आजोबांनी केलेली, म्हणजे आजोबांची पूर्वजांपासून असलेली शेती आहे. आणि अशी बरीच शेती आहे आम्हाला. तर तुम्हाला मी नंतर हळूहळू एक 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 दाखवत जाईल. तर आत्तासाठी एवढंच आहे. तर इथं बघा आमची चिप्सची फॅक्टरी आहे, जी माझ्या चुलत्यांच्या मुलाची आहे. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला माझ्या भावाचा पण बिझनेस दाखवला, गायींचा गोठा आहे बघा, तो दुसऱ्या रानात आहे. तर इथं बघा ही स्टोर रूम आहे. इथं चिप्सचे पॅकेट करून करून पॅक करून ठेवले जातात, ऑर्डरप्रमाणे दिले जातात असं. आणि इकडं बघा ही मोठी भट्टी आहे आणि खूप मोठी कढई वगैरे आहे. इथं चिप्स वगैरे तळले जातात. आणि मिक्स करायच्या वगैरे मशीनी वेगळ्या आहेत, तिखट मीठ त्याला लागतं ते, किंवा पॅकिंगच्या मशीन वगैरे इकडे आहेत बघा. तर आम्हाला ते बघायचं होतं, बऱ्याच वेळा बघून झाले, पण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नवीन वाढत गेलेलं असतं, म्हणून मग आम्ही इथं आलो. तर थोडीशी त्याला मदत करू लागलो. तर हे बघा चिप्स एवढे बनवून तयार आहेत, मीठ मिरची मिक्स करून, आणि तो पॅकिंग करत होता. इथं बघा पॅकिंगचं काम चालू आहे. आणि हे असे मशीन स्वतःचं स्वतः पॅक होत होतं, त्यामुळे एवढं भारी वाटत होतं. तर तेच बघत बसलो होतो आम्ही कसं. आणि सगळ्या मुली छान एन्जॉय करत होत्या, किंवा आम्ही, आमच्या भाच्या आणि आमच्या आत्या, अशा आम्ही 3 पिढ्यांच्या मुली या घरातल्या, आम्ही सगळ्या शेतीत गेलो होतो. तर इकडं ना छोट्या छोट्या बुट्ट्या भेटल्या त्यांना. तर त्यांचं चाललं होतं भाजी घ्या भाजी असं. मग त्यानंतर बघा तिघींना पण अशा बुट्टी दिल्या आणि त्या खेळत होत्या. एवढा त्यांना आनंद झाला होता ना. तर ह्यांची मम्मी आली नव्हती तरी पण बघा ह्या कशा खुश आहेत आणि खेळत आहेत. खूप भारी वाटत होतं. आणि हे बघा इथं जे कुंड्या वगैरे पण आहेत ना,
त्या पण आमच्या घरीच माझ्या चुलत भावानं कलर वगैरे देऊन ना त्याला असं डिझाईन वगैरे केली हाताने. ह्या बघा कशा खेळताय तिकडं. इथलं काम झाल्यानंतर बघा इथं शेतातच आमच्या वांगी आणि अळवाची पानं आहेत. तर आमच्या आत्यानं अळवाची पानं घेतली वडी करायसाठी आणि मी इथं वांगी तोडते बघा. मला वांगी भेटली. ह्या मुलींचं बघा इथं मासे दिसत आहेत का बघायचं चालू आहे आणि किती क्युरियोसिटीनं बघते. आणि हा आमचा रॉकी, तर तिथं पण आम्ही जरा वेळ खेळलो, म्हणजे मुलींना दाखवलं, त्या घाबरत होत्या. त्यानंतर आम्ही घरी आलो. तर खूप छान दिवस गेला आमचा. कुठल्या ट्रिपलाही असा दिवस भेटणार नाही एवढा छान. तुम्हाला